नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना महत्त्वाची बातमी मित्रांनो, पीक विमा संदर्भात पीक विमा कधी मिळणार आहे. स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माहिती दिलेली आहे. मित्रांनो, चला तर पाहूया काय आहे प्रश्न माझा आहे ना. राज्य सरकारने आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीला हप्त्यापोटी 356 कोटी रुपये 5 महिन्यापूर्वी दिलेले आहेत. उर्वरित केवळ 99 कोटी रुपयांचा हप्ता सरकारकडे येणे शिल्लक राहिल्याचे कारण दाखवून कंपनी शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे. माझा प्रश्न एवढाच आहे साहेब अध्यक्ष महोदय की विमा कंपनीकडे 5 महिन्यापासून सरकारचे 356 कोटी रुपये जमा आहेत. त्याचे व्याजही कंपनीला मिळत आहे. मग कंपनीने सरकारच्या 99 कोटी रुपयाचे निमित्त करून शेतकऱ्यास वेठीत धरण्याचा हा प्रकार आहे का? केंद्र सरकार व राज्य सरकारची रक्कम कंपनीकडे जमा असतानाही त्या जमा असलेल्या रकमेतून आजपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना विमा वाटप का केला नाही? कंपनीने त्यांचे वाटप केव्हापासून सुरू करणार? तसेच सरकार उर्वरित 99 कोटी रुपयांचा हप्त्यापोटी शेतकऱ्यांना विटीस धरण्या आयसीआयसीआय कंपनीला काळ्या यादीत टाकण्यास शासन कोणती कारवाई करणार याचं उत्तर मला या ठिकाणी अपेक्षित आहे. अध्यक्ष मंत्री महोदय दोन्ही उत्तर द्या. दोन्ही अध्यक्ष महोदय की यामध्ये 110% जास्त दायित्व 1927 कोटी रुपये दायित्व 2024-25 अर्थसंकल्पाच्या तरतूद वितरित केले आहे. आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून बीडीएस वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे. साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडनं फाईल अजून क्लिअर झाली नाही, पण एक 4-8 दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्गवतील. पहा तर मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांना खरीप 2024 पीक विम्याचे वाटप करण्यात येईल अशी माहिती दिलेली आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.